Hello students, I am going to continue our chapter on the rule of the road. This is our fourth class on this chapter, part 4. Here today we complete this lesson. Okay, let me start now. I suppose the fact is that we can be neither complete anarchists. See the word anarchists. Anarchist means अराजकता पसरविणारा, means a terrorist, nor complete socialist. Socialist म्हणजे सामाजिक. In this complex word, or rather we must be a judicial mixture of both. Mixture of both. See, today we are living in such a world where we must be a compromise of both, like anarchists and socialists. We must neither be anarchist nor be socialist completely, but we have to be a judicial mixture of both. याचाच अर्थ असा होतो की आजच्या जगामध्ये आपण पूर्णतः अनार्किस्ट म्हणून पण जगू शकत नाही किंवा सोशलिस्ट म्हणून सुद्धा जगू शकत नाही. तर आपल्याला या दोन्ही गोष्टीचं मिक्स असणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्णतः स्वतःला समाजासाठी वाहून पण घेता येत नाही. दॅट यू हॅव टू डू ऑर सर्व फर्स्ट फॉर युअर फॅमिली अँड देन सोसायटी. जसं एक मराठीत म्हण आहे, आधी पोटोबा नंतर विठोबा. मीन्स यू हॅव टू बी ए ज्युडिशियल मिक्सचर ऑफ बोथ. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या फॅमिलीचं सुद्धा करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला समाजाचं सुद्धा देणं किंवा समाजाला सुद्धा परतफेड करायची आहे. सो वी आर अ मिक्सचर ऑफ बोथ. वी हॅव बोथ लिबर्टीज टू प्रिझर्व आवर इंडिव्हिज्युअल लिबर्टी अँड आवर सोशल लिबर्टी. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू प्रिझर्व द बोथ लिबर्टीज, individual liberty and social liberty. What is said here that as we are living in a society, we have to maintain the both liberties. The first of all our individual liberty and the second is social liberty. So we have to maintain the both liberties. We must watch the bureaucrats on one side and warn off the anarchists on the other. So we have to watch bureaucrats. Bureaucrats म्हणजे नोकरशहा, administrative. Means you must be a person of administration and warn off the anarchist on the another, and that you have to warn, give warning to such a things that create nuisance to the society. Means anarchist. On the other hand, I am neither a Marxist nor a Tolstoyan. म्हणजे तुम्हाला पूर्णतः मार्क्सिस्ट म्हणजे जे मार्क्सचे जे तत्वज्ञान आहे त्याच्यावर सुद्धा पूर्णतः लाईफ स्पेंड करता येणार नाही. नॉर ए टॉल्स्टाईन किंवा टॉल्स्टाईननी जे काही तत्व सांगितले पूर्णतः टॉल्स्टाईनचे जे सत्य आहे ते सुद्धा आपल्याला पूर्णतः घेता येत नाही. ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या एका गालावर जर मारलेला असेल तर त्याला दुसरा गालसुद्धा मारायला द्यायचा. बट सच अ थिंग्स दॅट वी कॅनॉट एक्सेप्ट ॲट ऑल. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत पूर्णतः आपण काय करू शकत नाही, एक्सेप्ट करू शकत नाही. बरोबर आहे. तर काही प्रमाणात ते आपण एक्सेप्ट करतो परंतु पूर्णतः ते आपण एक्सेप्ट करत नाही. तर त्याचप्रमाणे जर काही मार्क्सचे जे तत्व आहेत तर काही तत्व आपण ते घेणार, ते आपल्याला योग्य वाटतील म्हणून, आणि काही तत्व जे आहे ते आपण घेणार नाही जर ते आपल्याला योग्य वाटत नसतील तर. त्याच पद्धतीने टॉल्स्टाईनचे सुद्धा. मीन्स वी टेक व्हॉट इज बेस्ट फ्रॉम देम. म्हणजे एखाद्याचे शिकवण जे आहे ते अनुकरणात आणत असताना
that what we do that we just take what is best from them. आपण त्यामधून त्या गोष्टी घेत असतो जे आपल्याला बेस्ट वाटतात. बट अ कॉम्प्रोमाइज, I shall not permit any authority to say that my child must go to this school or that. Suppose any authority or government or any sector is trying to send your ward to a particular school. So in such cases, that you give permission. It is up to you that you have to give permission or you don't want to give permission. So that not permit any authority to say that my child must go to this school or that. म्हणजे एखाद्या ऑथॉरिटीनी असं सांगणं की तुमच्या मुलाला याच पर्टिक्युलर शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे, तर दिस इज नॉट मॅन्डेटरी, कंपल्सरी. म्हणजे हे पूर्णतः तुमच्या हातात तो निर्णय आहे की तुमच्या मुलांना तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये टाकायचं आहे. सो ऑल स्पेशलाइज इन सायन्स ऑर आर्ट, किंवा आपण बघतोय की आपल्याला सांगत असतात की सायन्स घ्यायला पाहिजेत किंवा मग आर्ट घ्यायला पाहिजेत. तर डिपेंड्स ऑन ए स्टुडंट ऑर द पेरेंट्स. म्हणजे एखाद्या स्टुडंटवर डिपेंड करते किंवा त्याच्या पॅरेंटवर डिपेंड करते. दॅट means do specialization in science or art. Shall pay rugby or soccer. These things are personal. Means you can choice playing rugby or playing soccer. So it depends on your choice that what would you like to go with, play with. So that is, these things are personal. They are personal things. So you have your own personal world to deal with. So in such cases you need not to ask anybody's permission. So in such cases you are not going to ask permission. But if I proceed to say that my child shall have no education at all, that he shall be brought up as a primeval savage. But saying that my child shall have no education, primeval savage, no, it is a beastly, जंगली आपण म्हणतो. प्रिमियल मीन्स एन्शियंट, अर्लिएस्ट. मीन्स जशी अगोदरची जी लोक होतं ती जंगलात राहत होती आणि त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं. दे आर अनएज्युकेटेड. सो दे बिहेव लाईक अ बीस्ट, म्हणजे ते जंगलातल्या प्राण्यांसारखं बिहेव करायचे. So suppose you don't give education to your children, so if they are illiterate, uneducated, they may behave like a beast, म्हणजे ते जंगली प्राण्यांसारखे वागतील. So therefore if you say that my child shall have no education, जर तुम्ही असं म्हणता की मला माझ्या मुलाला शिकवायचंच नाही आहे, then you are wrong. Or at Mr. Faggin's Academy for Pickpockets. Mr. Faggin's Academy for Pickpockets. So if you want that to send your ward to such an academy where all illegal things are taught, like pickpocketing. म्हणजे एक फेमस मिस्टर फॅगिन्स अकॅडमी म्हणून एक फेमस नाव आहे, ज्यामध्ये मुलांना पॉकेट कसं मारायचं याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि जर तुम्ही म्हणत असाल की मी माझ्या मुलाला पॉकेट मारण्याच्या अकॅडमीमध्ये टाकतो किंवा त्याला अशा चोरी करायला शिकवतो, पॉकेट मारायला शिकवतो, देन यू आर wrong. So in such cases the society will politely but firmly tell me that it has no use for primeval savage and a very stern objection to pickpockets. Stern means very strong objection. A strong objection can be taken. So if you send your child in such academy where your child will become a nuisance to the society, so in such cases society will take a stern action. So you have to means when you are enjoying your personal liberty, you have to think about society too.
And suppose your child is going to prove a nuisance to society, in such case that a stern objection will be taken by the society. So, and that my child must have a certain minimum education, therefore, it is compulsory to have minimum education whether I like it or not. जर तुमची इच्छा असेल किंवा नसेल तरी तुम्हाला तुमच्या मुलांना काहीतरी शिकवावं लागेल. दॅट इज अ कंपल्शन बिकॉज यू आर लिव्हिंग इन अ सोसायटी अँड सोसायटी डझंट वॉन्ट दॅट युअर चाइल्ड विल प्रूव्ह अ न्यूसन्स टू देम. So, I cannot have the liberty to be a nuisance to my neighbors or make my child a burden and a danger to the commonwealth. Why? Because if you want give your child education, maybe your child prove a nuisance to the society. So, therefore, he will become a burden or a danger to the common people. So, in such cases, suppose you don't want to make your child a nuisance to your society, so you have to give minimum education to your child when you are living in a society. So, that is important thing. Now, see, in this a small matter of conduct, in the observance of the rule of the road, that we pass judgment upon ourselves and declare that we are civilized or uncivilized. Civilized means susanskrit and uncivilized means not civilized, that is primeval savage like. So, in such small matter of conduct, in the observance of the rule of the road, that we pass judgment upon ourselves and declare that we are civilized or uncivilized. With these common things that we deal in everyday life or we experience when we are living in a society. So, it tells us that you are civilized or uncivilized. म्हणजे ही जी कॉमन गोष्टी आहेत ज्या आपण समाजात राहताना करत असतो, अनुभवत असतो, त्यामुळे एखादी व्यक्ती सिव्हिलाइज्ड आहे किंवा मग अनसिव्हिलाइज्ड आहे ही गोष्ट समजत असते. जसं आपण त्या रस्त्याच्या मधोमधून जाणाऱ्या महिलेचं उदाहरण जर घेतलं तर ती म्हणते की मला स्वातंत्र्यता मिळालेली आहे म्हणून मी त्या रस्त्याच्या मधून जात आहे. बट दॅट शोज शी इज नॉट ए सिव्हिलाइज्ड वुमन. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला समजून येते की ती महिला जी आहे ती काही कशी नाही, सिव्हिलाइज्ड नाही, कारण की तिला हे समजत नाही आहे की रस्त्याच्या मधून चालणं हे काय समाजासाठी किंवा तिच्यासाठी हानिकारक आहे. ही गोष्ट तिला समजत नाही. द ग्रेट मोमेंट्स ऑफ हिरोइझम अँड सॅक्रिफाईस आर रेअर. इट इज द लिटिल हॅबिट ऑफ कॉमनप्लेस इंटरकोर्सेस दॅट मेक अप द ग्रेट सम ऑफ लाईफ अँड स्वीटन ऑफ बिटर द जर्नी. सो एव्हरी वन इज नॉट गोइंग टू बिकम अ हिरो इन हिज लाईफ. सी की प्रत्येकच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे हिरो म्हणून समोर येईल किंवा एक म्हणजे त्यागी व्यक्ती म्हणून समोर येईल असं नसते. मीन्स नॉट ऑल आर नॉट गेटिंग चान्स टू बिकम अ हिरो, बट बाय मीन्स by maintaining or by handling such a small habits of commonplace intercourses, means a life of give and take rules of society. So, if you can deal it properly, so that can make your life sweeter or bitter. म्हणजे या गोष्टी ज्या आहे ते तुमचं जे लाईफ आहे ते सुंदर पण बनवू शकते किंवा थोडं कठीण सुद्धा बनवू शकते. I hope my friend in the railway carriage will reflect on this. Then he will not cease, I am sure, to explain to his neighbors where the French went wrong or where the Germans went ditto. So, suppose जसं लेखकाने रेल्वे कंपार्टमेंटमधील त्या व्यक्तीबद्दल सुद्धा उदाहरण सांगताना ते म्हणाले होते की तो व्यक्ती त्याच्याकडे असलेला अनुभव शेअर करत होता. दॅट वॉज राईट. तेवढ्यापर्यंत ते काय होतं बरोबर होतं, परंतु त्या कंपार्टमेंटमध्ये म्हणजे जसं रायटर होते आणि त्यांना ते ऐकायचं नव्हतं, ते खूपदा ऐकलेलं होतं आणि त्यांना काहीतरी दुसरं काम करायचं होतं, पुस्तक वाचायचं होतं,
पण ते करू शकले नाही बिकॉज दॅट पर्सन वॉज टॉकिंग इन ए सच अ लाऊड व्हॉइस. सो देअरफॉर लेखक असं म्हणतात की जर त्या व्यक्तीला या गोष्टी जर कळल्या, म्हणजे डेली लाईफमधल्या ज्या काही गिव्ह अँड टेक असतात, म्हणजे आपण लोकांसोबत कसं वागतो, कसं बोलतो आहे ना, ते या गोष्टी जर त्या व्यक्तीला जर समजलं तर ही विल नॉट स्टॉप टेलिंग ऑल दीज थिंग्स. म्हणजे ते ह्या सगळं काही गोष्टी बंद करणार नाही की फ्रेंचनी काय केलं, जर्मननी काय केलं, बट ही विल नॉट डू इट इन अ वे दॅट विल परमिट मी टू रीड माय ब्ल्यू बुक अनडिस्टर्ब. परंतु लेखक असं म्हणतात की जर त्या रेल्वे कंपार्टमेंटमधल्या व्यक्तीला या डेली लाईफमधल्या या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, हॅबिट्स आहेत, या जर समजल्या की सोसायटीमध्ये आपण राहत असताना कशा पद्धतीने बिहेव करायला पाहिजेत, या गोष्टी जर त्या व्यक्तीला लक्षात जर आल्या तर नक्कीच लेखकाला त्याचे ते जे बुक आहे, ब्ल्यू बुक आहे, कायद्याचं पुस्तक जे आहे ते न डिस्टर्ब होता वाचता येईल. दॅट मीन्स everyone is not going to be a hero or get a chance to become a hero or a chance to be a sacrificed life, life of sacrifice. So but by dealing such a common things, so you can make your life more sweet. So that is here we know what is the rule of the road and what would be your behavior when you are living in a society. So that's it. Here I wind up our class and here we complete our chapter. Okay, so thank you. Have a nice day.